बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. अंडरस्टँड एनर्जी सायन्स स्पिरिच्युअल पॉडकास्ट विथ अनंतभाई अँड ज्योतिप्रकाश भाई या वेब सिरीजमध्ये आज आपण पुढचा भाग बघणार आहोत, ज्याचा विषय आहे वेव्ह फॉर्म मॅटर फॉर्म याचा मूळ अर्थ. परम शांती. भौतिकशास्त्राचे गाढे अभ्यासक बेहदचे ज्योतिप्रकाश भाई पुढे स्पष्टीकरण देत आहेत की वेव्ह फॉर्म मॅटर फॉर्म याचा बेसिकली अर्थ असा आहे की आपण जे काही मॅटर पाहत आहोत ते देखील वेव्ह तरंगांचे एक कंप्रेस्ड म्हणजे संकुचित फॉर्म आहे. वेव्ह म्हणजे ऊर्जा. ऊर्जा संपूर्ण स्पेस अवकाशात पसरलेली असते. स्पेस म्हणजे अवकाश. जेव्हा आपण तीच ऊर्जा एका पॉइंटमध्ये किंवा बिंदूमध्ये कन्फाइंड बंदिस्त करतो तेव्हा तिचे रूपांतर मॅटर किंवा पदार्थात होते. मी वैदिक फिजिक्सच्या पुस्तकात याबद्दल वाचत होतो असे ज्योतिप्रकाश भाई म्हणतात आणि मी थोडा विचार केला, ते खूप लॉजिकल वाटले असेही ते म्हणतात. कारण आपणही ऊर्जा आहोत आणि आपले शरीरही ऊर्जा आहे. आपले शरीर कण अणूंनी ॲटम्सनी बनलेले आहे, तर ते देखील एक प्रकारच्या ऊर्जेचा फॉर्म आहे. आपल्या शरीराचा अणू देखील एक ऊर्जेचा संकुचित फॉर्म किंवा कंप्रेस्ड फॉर्म आहे. जेव्हा आपण ती ऊर्जा शोधतो किंवा एक्सप्लोर करतो तेव्हा कल्पना करा की एक घन वस्तू आहे, उदाहरणार्थ बर्फ. जेव्हा आपण बर्फामध्ये उष्णता टाकतो तेव्हा तो बर्फ वितळतो. जे घन असते ते द्रव होते. याचा अर्थ अणूंना स्वातंत्र्य मिळाले, त्यामुळे ते वाहू लागले. जर आपण त्याला जास्त उष्णता दिली तर त्याचे वाफेमध्ये रूपांतर होते, म्हणजे ते वायूमध्ये रूपांतरित होत असते आणि त्यात प्रवाह म्हणजे ऊर्जा प्रवाहित करण्याची क्षमता वाढते. त्याचप्रमाणे जेव्हा आपण ध्यान किंवा मेडिटेशन करतो त्यावेळी आपण ऊर्जा शोषून घेतो म्हणजे ग्रहण करतो. आपण असे म्हणतो की ते जे काही जोडलेले आहे किंवा कनेक्ट होता येते ते ऊर्जा शोषून घेते. त्यामुळे ती ऊर्जा ही आपल्या शरीरातील अणूंचे स्वातंत्र्य गमावून बसते. तर आपली ऊर्जा एक कायमस्वरूपी झाली. जे अणूंच्या आत आहे ते उघडते. हळूहळू ती ऊर्जा उघडत राहते. हळूहळू वेव्ह फॉर्ममध्ये रूपांतरित होते. या संशोधनावर विज्ञानही पुढे जात आहे, परंतु विज्ञानाचे ज्ञान मर्यादित आहे, कारण ते अजूनही वायुतत्व आणि आकाशतत्व समजू शकलेले नाहीत. आकाशतत्वाचा अभ्यास करण्यासाठी आकाशतत्वाची प्रॉपर्टी किंवा गुणधर्म जाणून घ्या. त्याचे गुण काय आहेत, त्याचा धर्म काय आहे हे जाणून घेण्यासाठी सध्या म्हणजेच आजच्या तारखेला त्यांच्याकडे असे कोणतेही इन्स्ट्रुमेंट्स किंवा साधने नाहीत. जर त्यांना आकाशतत्वाची फ्रिक्वेन्सी समजली तर ती खूप मोठी प्रगती होईल. कारण आपले सनातन शास्त्र किंवा आध्यात्मिक शास्त्र किंवा आध्यात्मिक विज्ञान हे आकाशतत्वाच्या वरचे विज्ञान आहे. हे संपूर्ण आकाशतत्वावर आहे. हे सर्व फक्त आकाशतत्वावर अवलंबून आहे. जेव्हा आपण कारण शरीराचे ध्यान करतो किंवा पूर्वीचे योगी जे कारक शरीराला शांत करायचे ते सर्व कार्य आकाशतत्वावर करत असत आणि जेव्हा परकाया प्रवेश करतात तेव्हा ते त्यांची ऊर्जा बाहेर काढून घेतात. ते आकाशतत्वासह बाहेर जातात. आता अध्यात्म विज्ञानात काम अत्यंत सूक्ष्म पातळीवर केले जाते. आजचे भौतिक विज्ञान आणि स्थूल विज्ञान त्या उच्च पातळीपर्यंत पोचलेले नाही. विज्ञानामध्ये जी साधने उन्नत होत आहेत ती तिथपर्यंत पोचूसुद्धा शकत नाहीत. तर हाच प्रमुख फरक आहे. आपण त्याला क्वांटम फिजिक्स म्हणत आहोत. सध्या आपले विज्ञान अत्यंत खालच्या पातळीवर आहे. याचा अर्थ ते अग्नितत्वापर्यंत पोचलेले आहे. इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन जे काही पार्टिकल्स प्रगत होत आहेत ते केवळ अग्नितत्वापर्यंत पोचलेले आहेत. या सर्व प्रगतीला खूप वेळ लागेल. बापूजींच्या ज्ञानानुसार परमप्रकाशाचे ज्ञान हे अत्यंत उच्च लेवलचे किंवा दर्जाचे ज्ञान आहे. अध्यात्म किंवा योग साधनेनेच ते साध्य प्राप्त होऊ शकते. आपण ते कोणत्याही साधनाने अनुभवू शकत नाही किंवा आपण ते सिद्ध देखील करू शकत नाही. आपण ज्या क्वांटम किंवा सूक्ष्म जगाबद्दल बोलत आहोत ते मुळात केवळ सूक्ष्म जग आहे आणि आपण ज्याबद्दल बोलत आहोत ते लाईटचा किंवा परमप्रकाशाचा स्पीड किंवा वेग हा बेसिकली अग्नितत्वाचा स्पीड आहे.
अग्नीच्या किंवा ऊर्जेच्या गतीला किंवा वेगाला प्रकाशाचा स्पीड किंवा वेग म्हणत आहेत. पण आपल्या सनातन शास्त्रात त्याहूनही अधिक स्पीड किंवा गती आहे. वायुतत्वाचा स्पीड त्याहून सुद्धा जास्त असेल, म्हणजेच अग्नितत्वापेक्षा नक्कीच जास्त असेल. आकाश तत्वाचा स्पीड त्याहूनही अधिक असेल. मग परमप्रकाशाचा वेग सुद्धा जास्त असतो आणि परमप्रकाशाचा स्पीड आत्म्याच्या कलेनुसार असतो. बापूजींनी अँड्रोमेडा गॅलेक्सी या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 8 कलेची पॉवर परमप्रकाश, परमप्रकाशाचा वेग आहे. ज्योतिप्रकाश भाई पुढे म्हणतात की मी कॅल्क्युलेशन करून पाहत होतो. बापूजींनी जे सांगितले होते ते 3.67 × 10⁻24 किलोमीटर पर सेकंड होते. म्हणजे पृथ्वीवरील लाईटचा स्पीड फक्त 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद असे म्हटले जाते. याचा अर्थ परमप्रकाश इतक्या वेगाने फिरतो. विज्ञान अजूनही या सर्व गोष्टींचा शोध घेत आहे. बापूजींनी म्हटल्याप्रमाणे टाईम, स्पेस अँड स्पीड प्रत्येक गोष्टींशी परस्पर संबंधित आहे. पण हे सर्व तत्वांशी संबंधित आहे. ऊर्जा एखाद्या स्थूल तत्वामध्ये प्रवेश करते तेव्हा ती अगदी लहान जागेत मर्यादित होते. मग ते म्हणतात की डायमेन्शन म्हणजे ऊर्जा, स्वातंत्र्य किंवा फ्रीडम. आपण स्थूलमध्ये किंवा भौतिक जगात प्रवेश करताच आपली ऊर्जा, स्वातंत्र्य किंवा फ्रीडम गमावले जाते. कारण ते एका छोट्या स्पेसमध्ये किंवा जागेमध्ये बंदिस्त होते. मग बंदिस्त होताच त्याची वहन क्षमता किंवा त्याची ऊर्जा वाहून जाण्याची क्षमता खूपच कमी होते. जसजसे आपण हायर डायमेन्शन किंवा उच्च परिमाणात जातो तसतसे ऊर्जा प्रवाहाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढते. त्याला भरपूर स्वातंत्र्य मिळते. तर हा फरक आहे. आजच्या तारखेला क्वांटम विज्ञान भविष्य सांगण्यास सक्षम नाही. कारण जसे आपण पाहतो की आपण विज्ञानामध्ये ऐकलेच असेल, 2 प्रकारचे प्रयोग आहेत ज्याला डबल स्लिट एक्सपेरिमेंट म्हणतात. डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये लाईट किंवा फोटॉन पार्टिकलचे वेव्ह नेचर मानले गेले आहे. त्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये ते म्हणतात की फोटॉन हा एक पार्टिकल आहे. डबल स्लिट एक्सपेरिमेंटबद्दल विज्ञान गोंधळलेले आहे. ते का गोंधळले आहे? कारण जेव्हा ते डबल स्लिट एक्सपेरिमेंट करतात तेव्हा ते 2 स्लिट्स बनवतात, म्हणजे 2 खाचा बनवतात. म्हणजे अगदी लहान लहान छिद्रे केली जातात. दोन्ही छिद्रांमध्ये लाईट टाकतात. लाईट म्हणजे फोटॉन जोडले जातात. जेव्हा दोघेही स्क्रीनवर पडतात तेव्हा एकाच ठिकाणी नव्हे तर अनेक ठिकाणी वेव्ह फॉर्म होताना दिसतात. म्हणून ते म्हणतात की हा वेव्ह तरंग फॉर्म आहे. पण हा एक्सपेरिमेंट कुठे होतो? हे एका निर्वात जागेत घडते. निर्वात जागा म्हणजे ज्या साधनाच्या आत हे दोघेही काम करतील त्यामध्ये एक पोकळी असेल. काहीही राहणार नाही, फक्त हे 2 फोटॉन एकमेकांशी भिडतील. कारण पोकळी नसेल तर ते दुसऱ्याशी टक्कर देतात. जर व्हॅक्यूम नसेल तर ते इतर कशाशी तरी टक्कर देतील, म्हणजे जास्त कण असतील. म्हणून ते पोकळीत ठेवून एक्सपेरिमेंट करतात. मग प्रॉब्लेम काय आहे? मी आज याच विचारात होतो. तुम्हाला या विश्वात, या जगात कुठेही व्हॅक्यूम किंवा पोकळी सापडणार नाही असे ज्योतिप्रकाश भाई म्हणतात. आता आपण पृथ्वीच्या वर पोकळी कशी निर्माण करणार? कारण तुम्ही कितीही पोकळी केली तरी आकाश तत्व त्या ठिकाणी कायमच राहील आणि जिथे आकाश तत्व असते तिथे त्याचे व्हायब्रेशन कायम असतात. याचा अर्थ आपले विज्ञान ते पाहू शकत नाही. जसे आपल्यातही आकाश तत्व आहे, त्याची स्पंदनं आहेत आणि त्याची स्पंदनं स्वतःच सर्व तत्व निर्माण करत आहेत. आणि आपले मन, बुद्धी हे सर्व आपल्या आकाश तत्वाच्या स्पंदनांनी प्रभावित आहेत. कारण आत्म्यापर्यंत पोचण्यासाठी किंवा आत्म्याच्या ऊर्जेपर्यंत पोचण्यासाठी कुणाकडेही पुरेशी ऊर्जा किंवा शक्ती नाही. ते आकाश तत्वाचे फक्त व्हायब्रेशनने संपूर्ण कार्य सुरू आहे. अवकाशात आपण कितीही पोकळी निर्माण केली तरी आकाश तत्व अवकाशात राहणार नाही आणि आकाश तत्वाच्या व्हायब्रेशन्सचा त्या इलेक्ट्रॉन, फोटॉनचा प्रत्येकावर इफेक्ट होत आहे. त्याचा इफेक्ट सर्व कणांवर होत आहे आणि ते त्याला वेव्ह नेचरही देत आहेत. त्यामुळेच विज्ञानाला आकाश तत्व समजून घेता येत नाही आहे. दोघांनाही ते डिटेक्ट किंवा सिद्ध करता येत नाही. त्यावर ते अभ्यासही करत नाहीत किंवा ते मान्यही करत नाहीत.
कारण विज्ञानही आकाश तत्व स्वीकारत नाही, कारण ते दिसत नाही ना. परंतु संपूर्ण जागा आकाश तत्वांनी भरलेली आहे. ते त्याला डार्क मॅटर किंवा डार्क एनर्जी असे काहीतरी म्हणतात, कारण त्यांची साधनं किंवा इन्स्ट्रुमेंट्स आकाश तत्वांपर्यंत पोचू शकत नाही. त्यामुळे तो मॅटर वेव्ह आहे किंवा पार्टिकल वेव्ह आहे, यात ते गोंधळलेले आहेत. पण प्रत्यक्षात तो पार्टिकल असो किंवा वेव्ह असो, तरंग असो, दोन्ही ऊर्जाच आहेत ना. वेव्हमध्ये असे काय आहे की त्याला फ्रीडम आहे आणि पार्टिकलमध्ये असे काय आहे की एनर्जी एकाच ठिकाणी बंदिस्त आहे. या दोन्हीही ऊर्जा आहेत आणि दुसरे काहीही नाही. जर आपण हीट एनर्जी जोडली तर ती सॉलिड लिक्विड बनते किंवा डायरेक्ट जळते किंवा वेव्ह फॉर्ममध्ये जाते. परंतु हीट एनर्जी ही एक निगेटिव्ह फॉर्म ऑफ एनर्जी आहे. ते काय आहे की जेव्हा ती निगेटिव्ह एनर्जी एखाद्या गोष्टीला स्पर्श करते तेव्हा ती जाळते. पण जर आपण त्यात पॉझिटिव्ह एनर्जी ठेवली तर ती एनर्जी कोणतीही असो, कणाची कोणतीही एनर्जी असो, ती बाहेर पडते आणि कदाचित तिचे शेवटी वायू तत्व किंवा कशामध्ये तरी रूपांतर होते. एक साधा अर्थ आहे की ज्याला जाळणे टाळता येते असे म्हणतात, पण त्यासाठी खूप संशोधन किंवा काही प्रयोग करावे लागतात, अन्यथा ते सिद्ध होऊ शकत नाही. याचा उल्लेख आपल्या वेदशास्त्रामध्ये स्पष्ट केलेला आहे, पण या गोष्टींवर रिसर्च झालेले नाही, कारण ती गोष्ट खूप गहन आहे. कुणीतरी जाऊन हे समजून घ्यावे लागेल. आणि आपणही आता ते बोलत आहोत कारण की ही गोष्ट बापूजींचे ज्ञान आपल्याला समजले आहे म्हणून आपल्याला पटते. अन्यथा आजपर्यंत या गोष्टीवर कुणीही रिसर्च केलेले नाही. पण असे लिहिलेले आहे की आकाश तत्व आहे. आकाश तत्वाला देखील व्हायब्रेशन, स्पंदनं आहेत. त्याला गती देखील आहे. आणि अग्नितत्व आहे, त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे. अग्नितत्वाच्या स्पीड लिमिट प्रकाशाच्या स्पीडच्या बरोबर तुलना केली जाते. तर या सर्व गोष्टींचा अर्थ असा होतो की विज्ञान अजूनही त्या टप्प्यावर किंवा स्टेजवर आहे जिथे त्याला अजूनही पुढं जायचं आहे आणि त्याला खूप अजून प्रगती करावी लागेल. आता परमशांती म्हणत अनंत भैया आणि ज्योतिप्रकाश भाई एकमेकांना अभिवादन करत आहेत. श्रोते हो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला समजून घेण्यासाठी तुम्ही वारंवार पहा, तेव्हाच तुम्हाला या विषयाची खोली आणि अर्थ नीट समजेल. तसेच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला भरपूर शेअर करा, छान छान कमेंट करा, लाईक करा. तसेच बापूजींच्या मराठी आणि हिंदी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे. Join us daily for our morning live meditation, Monday to Saturday, 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today.